तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाले. अधिक गिरीशच्या मतदारसंघात अलीकडे जे धरणं झाले असतील एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही, एक सुद्धा. सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊने बांधले, नाथाभाऊने मंजुरी दिली. या ठिकाणी तुम्ही वाघूर धरण म्हणतोय आपण, वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पाणी आलं. जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला आयटीआय नाथाभाऊंच्या कालखंडामधला निर्णय आहे. जळगावचा शासकीय इंजिनियर नाथाभाऊंच्या कालखंडातला निर्णय आहे. जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊंच्या कालखंडामध्ये झालं. अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनं मी केले. पण नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं नाकारता येईल का? गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं? तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना, अर्ध्या खात्याचा मंत्री आहे, तुझ्याकडे लोडे वेळी आहे. एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा, एक दोन महामंडळाचा. या महामंडळाला प्रगती करून दाखवा ना तुम्ही. माझ्याकडे तर 16 खातं असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो. अर्ध्या खात्याचं असताना काय आणलंय विकासाच्या दृष्टीनं? कुठे गेला टेक्सटाईल पार्क? 2016च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्सटाईल पार्कचा उल्लेख मी केला होता. कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणलाय सांगा? मेडिकल कॉलेज अजून परवानगी नाही आहे बरं. त्या जागेंची वगैरे भानगडी चालू आहे, त्या विमानतळाची भानगड चालू आहे, पण विनाकारण